बाप रे बाप! हे काय झाले? बिग बॉस मध्ये आपण प्रभू आणि सागर करांडे यांच्यामध्ये वाद बघितला. आपण आता थोड्या वेळाखालीच आपण प्रोमो बघितलेला आहे. त्या प्रोमो मध्ये असं झालं, की "ए प्रभू, काहीही बोलत नाही म्हणून तू काहीही बोलू नको." तर प्रभू तिथं प्रत्युत्तर देताना म्हणतो, "मी काहीही बोलत नाही." आणि आता प्रभूच्या विरोधामध्ये मला काय वाटतंय, घरातले सगळेच मंडळी एक झाले आहेत. प्रभू जरी हाईटीने लहान असला तरी त्याची कीर्ती खूप मोठी आहे. त्याचा माइंड खूप शार्प आहे. तर सागर करांडे कालपासून आपण बघतोय, जो कॉमेडीच्या माध्यमातून सगळ्यांना उत्तर आणि प्रत्युत्तर देत होता, तो आज पूर्णपणे आपल्याला अँग्री बर्ड सारखा दिसतोय. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये बिग बॉसमध्ये पूर्ण धमाल अशी होणार आहे मला तर वाटतंय. आणि प्रभू आणि मेन इथं मुद्दा कोणता होता पूर्णपणे ह्या प्रोमोमध्ये दाखवला नाही. पण रुचिता, मला वाटतं हा रुचितामुळेच वाद निर्माण झाला असावा. कारण रुचिताचं रिएक्शन आणि प्रभूचं हे रिएक्शन वेगळंच होतं. त्यामध्ये अँग्री बर्डचं काम केलेलं आहे सागर करांडे. या बिग बॉस मध्ये धमाल होणार का असं मला वाटतंय. काय होणार या बिग बॉसच्या घरामध्ये? आणि आता तर नवीनच ट्विस्ट आलाय बिग बॉसच्या इतिहासामध्ये. असा ट्विस्ट कधीच आला नव्हता. आणि हा ट्विस्ट म्हणजे 17 मेंबर मधून म्हणजे त्या घरामध्ये तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे 2 कॅप्टन. अरे तुम्हाला एक कॅप्टनला पूर्णपणे हँडल करता येत नाही. आता तुम्ही 2 कॅप्टन करताय बिग बॉस. मला तर वाटतं ही टीआरपी गळण्याच्या मागावर आहे. टीआरपीचा एक पोस्ट आला, त्या पोस्टमध्ये टीआरपी पूर्ण हाय झालेली होती. पण 2 कॅप्टन जर बिग बॉसच्या इतिहासात कधीच झाले नाहीत आणि ह्या घरामध्ये 2 कॅप्टन, त्या 2 कॅप्टनमध्ये वाद होणार आणि 2 गटामध्ये काय वाद होणार हे आपल्याला आजच्या भागामध्ये कळेल. आणि कॅप्टन कोण होणार तुम्हाला काय वाटतं? पण दिव्या शिंदे कॅप्टनच्या दावेदारीतून बाहेर आहे आणि आपले रोशन भजनकर हे पण गायब बिग बॉसच्या म्हणजेच कॅप्टन्सीच्या दावेदारीतून बाहेर आहेत. हे तर आता सगळ्यांचे सेवकच झालेले आहेत. कोणी त्यांना जे सांगते ते करतात. दिव्या शिंदेला मला वाटलं ह्यावेळेस कॅप्टन होईल, पण ह्यावेळेस पण कॅप्टन्सीच्या बाहेर आहे. तर मित्रांनो, ह्या बिग बॉस मध्ये काय होणार आपण आजच्या भागामध्ये बघूया. एवढंच मित्रांनो, जय महाराज.